पुढे अशोक कामटे यांचा आज स्मृतिदिन आहे। त्यांना आपल्यातून जाऊन 2008 साली जो भ्याड हल्ला झाला मुंबईमध्ये, त्यामध्ये त्यांचं ते शहीद झाले। आज आपल्यातून जाऊन त्यांना जवळजवळ 17 वर्ष झालेली आहेत। आम्ही त्यांच्या स्मरणार्थ 2011 साली त्या उद्यानाची निर्मिती केली। आपल्याला माहीत असेल, कामटे साहेब आपल्या साताऱ्यामध्ये SP म्हणून कार्यरत होते आणि त्यांची कारकीर्द साताऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गाजवली। एकदम धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती आणि त्यामुळेच आम्ही हे गार्डनची निर्मिती केली होती। त्यानंतर परत मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या सहकारी नगरसेविका सौरजनी जेदे आणि आम्ही दोघांनी ह्याचं बरंच सुशोभीकरण करून आम्ही ह्या ठिकाणी त्याची परत एकदा ती गार्डन पूजित अवस्थेत आणली। आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ अशोक कामटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांच्या आत्म्यास शांती। आज स्वर्गीय अशोक कामटे साहेबांचा स्मृतिदिन आहे। आत्ताच निशांत पाटील यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून जी कारकीर्द त्यांनी गाजवली ती कायम स्मरणात राहणार। पण त्या रात्री जो भ्याड हल्ला झालेला होता, त्याच्यानंतर तो रात्री भ्याड हल्ला झाल्यानंतर या सातारा शहराच्या गांधी मैदानावर रात्री हल्ला झाला आणि तो रात्री हल्ला झाल्यानंतर सकाळी 7:30 वाजता सूर्योदयाच्या वेळेला या सातारा शहरातल्या 22 नगरपालिकेच्या शाळांनी त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिथं जो 1 तास कार्यक्रम केला, तो कार्यक्रम आजही स्मरणात आहे। त्या गांधी मैदानावर हे फक्त सातारा शहरात घडलं की प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिथं असू डाळलं। इतका तो भ्याड हल्ला होता। जर शहीद अशोक कामटे, साळसकर साहेब, करकरे साहेब हे जर त्यावेळी त्या क्षणाला पुढे झाले नसते तर आपल्या कुठल्याही माणसांचं मुंबईकरांचं त्यावेळेला खरं नव्हतं। त्यावेळेला त्यांनी पुढे होऊन स्वतःच्या शरीराची चाळण केली आणि खरोखर अनेकांचे जीव त्यांनी वाचवले। त्यांच्या या बलिदानाला आम्ही कधीही विसरणार नाही। 2017 सालापासून
या मंडळीने आमचे निशांत पाटील असतील, रजनीताई जेदे असतील, सातारा नगरपालिकेचे पदाधिकारी असतील, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या प्रेरणेनं ते जे हे उद्यान झालं, हे एक भयंकर मोठं काम इथं झाले आणि त्या निमित्तानं आपण अशोक कामटे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी इथं जमतो आणि इथून पुढं सुद्धा आपण हा कार्यक्रम राबवणार आहे. आत्ताच पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून एका चांगल्या माणसानं अनेकांचं संरक्षण केलं, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.